तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी आज तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करणार आहे. तो माझ्या बहिणीचा आहे. हातात 1 रुपयासुद्धा नसताना स्वामींनी तिची कशी इच्छा पूर्ण केली तेच मी तुम्हाला सांगते. अचानक एके दिवशी मला फोन आला की अगं, माझ्या रानात बोर खांदायचे आहे, त्याच्यासाठी गाडी येत आहे, परंतु माझ्याकडे तरी 1 रुपया देखील नाही. मग काय करू मी आता? मी फक्त तिला म्हटलं की काही नको करू, तू स्वामींवर फक्त विश्वास ठेव आणि तारक मंत्र आणि घोरतष्टक हे 2 तू जेवढ्या वेळ तुला जमेल तेवढ्या वेळ म्हण. 11 वेळा, 21 वेळा, 1 वेळा. तर ती म्हटली, अगं तासाभरात आता गाडी येणार आहे रानात आणि आम्ही जायचं आहे. आणि घरापासून तिचं रान काहीतरी तासभराच्या अंतरावर होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, जितका वेळ तुला वेळ भेटेल तितक्या वेळ ते म्हटलं. मग बरं म्हटली. ती म्हटली माझं थोडंसं पाठ आहे म्हटली तारक मंत्र आणि म्हणीन म्हटली मी. मग ज्यावेळेस ती रानात गेली तिथं ते बोरवाल्यांची गाडी आली होती. बोरचं काम सुरू झालं आणि ती म्हणजे टेन्शनमध्येच होती. तसं ती म्हणतच होती, तारक मंत्र वगैरे स्वामींचा धावा करत होती की आता ज्यावेळेस बोरचं काम पूर्ण होईल त्यावेळेस त्या बोर मालकाला पैसे द्यायला आपल्याकडं तर 1 रुपया देखील नाही. मग आपण आता करायचं काय? कुणाला मागायचं? काही सुचत नव्हतं. अशा वेळेस तिचा तिथे चुलत दीर देखील होता. तो देखील म्हणजे पाहत होता की बोरचं काम चालू वगैरे होतं ते. तर हिनं आपल्या बाजूला बसली होती. नवरा बायको आणि तिचा मुलगा. बोरचं काम चालू होतं आणि ज्यावेळेस ती बोरला पाणी लागलं, बोरचं काम झालं आणि बोरवाले म्हणजे गाडी घेऊन रिटर्न निघून पण चालले आणि ही म्हटली, अरे अच्छा, आपल्याला तर ह्यांनी पैसे पण मागितले नाही ते काय झालं असं? तर मग ज्यावेळेस तिचा तो चुलत दीर आला त्यावेळेस ती म्हटली की दादा, पैशांचं काय झालं आमच्याकडं, म्हणजे आता एक 2-4 दिवसांनी पाहून. तर ते म्हटले, मी पैसे भरलेले आहेत म्हणले, म्हणजे मी पैसे दिलेले आहेत, तुमची द्यायची काय आवश्यकता नाही, तुमच्याकडे ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस तुम्ही आम्हाला द्या. तर अक्षरशः तिच्या डोळ्यातनं पाणीच आलं. म्हटली की समर्थांनी आपली इच्छा कशी पूर्ण केली. म्हणजे इतकी ताकद असते की ज्यावेळेस आपण खूप अर्थतेने समर्थांना ज्यावेळेस हाक मारतो आपल्या इच्छेसाठी किंवा आपला काही प्रॉब्लेम असतो, त्यावेळेस खूप अर्थतेने ज्यावेळेस आपण समर्थांच्या चरणाशी आपलं दुःख वाहतो त्यावेळेस समर्थाला कसल्याही परिस्थितीत तुम्हाला मदत करण्यासाठी यावंच लागतं. केवळ तिनं घोरतष्टक आणि श्री स्वामी समर्थ मंत्र आणि तारक मंत्रसुद्धा देखील, म्हणजे ती काय म्हटली की तारक मंत्रसुद्धा मला 1-2 कडवे येत होते, तेच म्हणत होती मी, रिटर्न म्हणत होती. परंतु समर्थाने किती मोठा चमत्कार केलेला आहे की आज तिच्याकडे 1 रुपया नसताना देखील तिच्या रानात बोर खंदून बोरवाले निघून गेलेले आहेत. आणि या ठिकाणी तिचा जो चुलत दीर आहे तो स्वामींच्या रूपात, म्हणजे स्वामींनी त्याच्या रूपात येऊन त्याचे पैसे दिलेले आहेत. म्हणजे आपण कितीही संकटात असलो, यातून हेच एकच बोध येतो की आपण कितीही संकटात असलो, काहीही असलो, तर समर्थाच्या चरणावरचा जो काही विश्वास आहे तो अजिबात ढळमळून द्यायचा नाही, तो कायम तसाच ठेवायचा आहे. समर्थ आपल्याला अति कठीण प्रसंगात देखील खूप साथ देतात. आणि ज्यावेळी आपण खूप त्यांना अर्थतेने हाक मारतो त्यावेळेस ते आपल्याला मदत करायला अवश्य येतातच. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला अनुभव हा? उत्तम आहे ना? आवडल्यास शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.